प्रचंड गर्दीमध्ये सगळे वारकरी रिंगण मैदानाच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. आतमध्ये जाण्याचा तर माझा पण प्रयत्न होता. पालखी सोबतच्या दिंडीला विशेष महत्त्व होतं आणि त्याच दिंडी बरोबर मी आतमध्ये जाण्याचं ठरवलं आणि आतमध्ये पोहोचलो सुद्धा. लाखो वारकऱ्यांची भक्ती आणि लाखो वारकऱ्यांची गर्दी फक्त माऊलींच्या दर्शनासाठी आणि माऊलींच्या अश्वांच्या आणि त्यांच्या पादुकांच्या दर्शनासाठी होती. हेच ते श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे अश्व. मानल्या जाते की संत ज्ञानेश्वर महाराज स्वतः या अश्वांवर बसतात आणि याची स्वारी करून पंढरपुराच्या वाटेने निघतात. लोक या अश्वांच्या पडलेल्या पावलांची माती घरी घेऊन जातात आणि टीका म्हणून सुद्धा लावतात. खरंच एवढा गर्दीत येऊन या अश्वांचं दर्शन घेणं आणि इतक्या जवळून त्यांना स्पर्श सुद्धा करणं भाग्याची गोष्ट आहे. खरंच मी भाग्यशाली आहो की मी इथपर्यंत पोहोचू शकलो. जय हरी विठ्ठल. माऊलीच्या अश्वांची रिंगणात एंट्री झाल्यापासूनच भक्तांची भीड अशी तुटून पडते दर्शनासाठी की सांगता येत नाही. इतकी भयंकर भीड आणि इतकी भयंकर गर्दी दर्शनासाठी कासावीस होऊन जाते. हरी विठ्ठल. माऊलींच्या अश्वांसोबत मी आणि दादा श्रीकांत भाऊ सोबत आम्ही सिक्युरिटी फोर्समध्ये लागलेलो. जय हरी विठ्ठल. मजा पण येत आहे. गर्दी एवढ्या गर्दीमध्ये मला हे काम म्हटलं आहे सिक्युरिटी. दोस्तों ये है घोड़े की सिक्योरिटी में हमारा सारा दस्ता तैनात है. माऊलींच्या अश्वाच्या दर्शनासाठी खूप गर्दी आहे पण मागून घोडा लाट मारते म्हणून थोडंसं सेफ्टी इज द बेस्ट पॉलिसी. जय हरी विठ्ठल. एवढा जोरदार पोलीस बंदोबस्त माऊलीच्या पालखीच्या सेफ्टी अँड सिक्युरिटीसाठी सोबतच एवढा मोठा क्राऊड कंट्रोल करण्यासाठी होता. कुठल्याही प्रकारची भगदड नाही मसली पाहिजे आणि कुठल्याही प्रकारचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन पोलीस बंदोबस्त पूर्णपणे तैनात होता. फायनली मी रिंगणाच्या मैदानाच्या आतमध्ये आलो होतो. आणि रिंगणाला सुरुवात झाली होती. माऊलींच्या अश्वांनी रिंगणात धावणं सुरू केलं होतं.
तर भेटूया याच्या नेक्स्ट पार्टमध्ये. लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की नक्की लिहा. जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी.